उभं राहा, बघू काय उद्या होईल ते होईल. थोडंसं राजकीय सध्याच्या घडामोडींबद्दल मला बोलायचं आहे रोहितजी. कशा प्रकारे महाविकास आघाडीत चर्चा चालू आहे. महाविकास आघाडीमध्ये मध्ये आम्हाला नेहमी तुम्ही बातम्या बघतच असाल आमच्याकडे. आघाडीमध्ये बिघाडी, जागा वाटपावरनं थोडीशी त्याच्यात किरकिर सुरू आहे, अशा सगळ्या गोष्टी येतात. महाविकास आघाडीत सगळं ऑल इज वेल असं म्हणण्यासारखी परिस्थिती आहे का? 100%. आणि दुसरं माझं एकच मत आहे की 3 वेगवेगळे पक्ष एकत्रित आलेले आहेत. थोडंफार तरी तिथं वादविवाद तर होणार ना. म्हणजे चर्चा जर होत असेल तर वादविवाद होतो. आता पती पत्नीमध्ये सुद्धा वादविवाद होतोच, भाऊ बहिणीमध्ये सुद्धा वादविवाद होतोच. त्यामुळे तसंच तिथं चालू आहे. पण पुढचे काही दिवस ते चालेल. मग त्यानंतर जे काही सीट शेअरिंगचा फॉर्म्युला ठरेल त्याच्यानंतर हा विषय राहणार नाही. लोकसभेला जसं आम्ही एकत्रित लढलो तसं लढू. पण अजून तोच मुद्दा आहे, मोठा भाऊ कोण जास्तीत जास्त जागा लढवेल हा ठरत नाही. आणि सगळ्यात मागे महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंनी मागे एक सूचना केली होती की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा. ते व्यासपीठावरच घोषित केले होते. पवार साहेब होते, काँग्रेसचे नेते होते. आमच्यात बघा, आमच्यात लोकशाही किती मनापासून पाळली जाते की व्यासपीठावर सगळे नेते असताना तिथं विनंती केली जाते. पण झालं नाही ना तसं. नाही, चेहरा सुरू आहे. आता त्याच्यानंतर मग राहुल गांधीजी आहेत, पवार साहेब आहेत, मग उद्धव ठाकरे साहेब आहेत. या तिघांमध्ये काहीतरी चर्चा झाली असावी. त्यानंतर ते दिल्लीत गेले. चर्चा होऊन मग काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी तयार झाली असेल. तर तुम्हाला कोण वाटतं महाविकास आघाडीचा चेहरा? समजा तुम्हाला निर्णय विचारत नाही की काय ठरेल. ॲज पर रोहित पवार तुमच्या चॉईसवर की महाविकास आघाडीत कोण कोण चेहरे आहेत मुख्यमंत्री पदाचे? नाही, पवार साहेबांनी स्टेटमेंट केलं नसतं तर मी ह्याच्यावर नक्कीच आत्ता बोललो असतो. आता पवार साहेबांनी स्टेटमेंट केलं की आता मुख्यमंत्री पदाच्या बाबतीतली चर्चा करू नये. आणि आमच्या मी तुम्हाला विचारलं की तुमची चॉईस काय? रोहित पवारांची चॉईस आहे का? मला वाटतं की अमुक व्यक्ती आहे मुख्यमंत्री पदाची साठी लायक आहे, ही आहे. एक 2-4 नावं तुमच्या डोक्यात असेल? नाही, मी एकच म्हणेल की बाबांनो, महायुतीला आपल्याला सत्तेच्या बाहेर काढायचं आहे, एवढंच तिथं डोक्यात आहे. मुख्यमंत्री हा विषय आज साहेबांनी सांगितलं चर्चेत आणू नका. त्यामुळे या एवढ्या चांगल्या चॅनलवर, एवढ्या चांगल्या कार्यक्रमामध्ये साहेबांना काउंटर करून मी कसं स्टेटमेंट देईन? मी तुमची चॉईस विचारली. बरं ठीक आहे, तुम्ही यू कॅन चूज नॉट टू आन्सर. पण महाविकास आघाडीच्या सीट शेअरिंगच्या एकीकडे चर्चा सुरू आहे, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस मात्र लोकसभेसारखंच एक नवीन त्यांची आम्हाला रणनीती दिसते तुमच्या पक्षाची, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची. लोकसभेच्या आधी तुम्ही 4-5 मोहरे टिपले, ते आले, त्याचा फरक आम्हाला दिसला. म्हणजे मोहिते पाटलांसारखं एक नाव येतं भाड्यामध्ये आणि त्याचा आम्हाला ट्रिकलिंग डाऊन इफेक्ट हा बाकी मतदारसंघांमध्ये दिसतो. आताही इन्कमिंग जोरात कुठे सुरू असेल तर ते तुमच्या पक्षामध्ये सुरू आहे. म्हणजे असं म्हणतात की पवारसाहेबांनी वेळेस प्रॉपर फिल्डिंग लावलेली आहे आणि करेक्ट कार्यक्रम, जर तुमच्या जयंत पाटलांच्या भाषेत सांगायचं करेक्ट कार्यक्रम करायची सध्या तयारी तिकडे सुरू आहे, इन्कमिंग पक्षात सुरू आहे. इन्कमिंग कोणाचं असावं याबाबत तुम्ही कारण तरुणांच्या भावना खूप तीव्र आहेत. हे काल तुमच्या एका पक्षाचे प्रवक्ते आमच्याकडे कार्यक्रमात होते. म्हणजे आम्ही सांगितलं पवारसाहेबांना की गेलेल्या माणसांना प्रवेश द्यायचा नाही. पण काही राजकीय गणितं असतात, बेरजेचं राजकारण असतं. प्रवेश कोणाला दिला जाईल आणि कोणाला दिला जाणार नाही यावर तुमच्या काय भावना आहेत? किंवा दिला जावा किंवा दिला जाऊ नये? एक तर पवारसाहेब सगळ्यांचंच ऐकतात आणि सगळ्यांचं ऐकल्यानंतर जे मनाला वाटतं ते तिथं करतात. आता ह्याच्यामध्ये अनेक लोक यायला इच्छुक आहेत आणि त्याच्यातले बहुतांश नाहीतर बरेचसे लोक येतील पण, आणि त्यांना तिकीट हे कदाचित अग्री करून की तुम्हाला तिकीट मिळणार नाही पण तुम्ही विचाराबरोबर या, असे काही नेते यायला आज तयार आहेत. हे आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. आता पण बाकी जे लोक म्हणतात की नाही तुमच्याकडे आम्हाला घ्या आणि तिकीटच द्या, त्यांना डायरेक्ट पवारसाहेब तिथं बोलत आहेत की नाही, तिथं आम्हाला एका निष्ठावंताला द्यायचं आहे. जेव्हा तिथं 20-22 लोक दुसऱ्या पक्षातून आपल्याकडे यायला इच्छुक आहेत, नाही ते येत आहेत, त्यातले कदाचित फक्त 3 ते 4 लोकांना पवारसाहेब म्हणतील ठीक आहे तुम्ही या, तुम्हाला तिथे तिकीट दिलं जाईल. पवारसाहेब